सर्व माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणींनो, या व्याख्यानमालेचं संयोजन ज्यांनी उत्तम केलं त्यांना आवर्जून पूर्णाताईंनी व्यासपीठावर बोलवलं होतं. त्यातला एक हेतू अर्थात सगळे पाहून ठेवा, नंतर ठरवा कोणाशी बोलायचं ते. काही जण फेट्यामध्ये असल्यामुळे ओळखू आले नाहीत तर थोडा गैरसमज होणं शक्य आहे. नाहीतरी मी सांगतोच नेहमी की चाणक्य मंडल हे जगातलं सगळ्यात उत्तम वधूवर संशोधक मंडळ आहे. चाणक्य मंडल हा मॉल पण आहे, कारण की त्या मॉलमध्ये जसं वधूवर सूचक मंडळाचं पण ऑफिस आहे, बुकशॉप आहे, तसं प्रत्येक मजल्यावर एक केशकर्तनालय पण आहे. पण मी पण सगळ्यांना एकदा म्हणणार आहे की खरंच दिवस रात्र कष्ट करून, म्हणजे व्याख्यानाची वेळ जर 2 तास असेल तर ते यशस्वी व्हायला आपली ही टीम रोजचे 8 तासाचा इनपुट देत असते. तर मी सगळ्यांना सुचवणार आहे, गिव्ह देम अ बिग हँड. त्यांच्या मला अनेक जाणकारांनी सुद्धा मधल्या काळामध्ये SMS-नी फेसबुकवर कळवलं आहे की संयोजन खूप चांगलं होतं. आपली तीच अपेक्षाही आहे. खूप मनापासून मी आज सुरू करताना मुळात 8ही दिवस जे सर्वजण आले, माझी आशा आहे की त्यांनी एन्जॉय केलं येणं, तर त्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो. त्याला शब्द आभार मानू की नाही मला कल्पना नाही आहे, कारण आपण एका समान विचारांनी काहीतरी शोधायला येतो रोज संध्याकाळी. तरी पण एक कृतज्ञता भाव असतो की छान, अजून पुढचे साधारण 1.5-2 तास आहेत रिस्की, आणि तसे ते एका टफ, चित्त थरारक पण टफ विषयावरचे आहेत. पण एक 8 दिवस आलो, त्याचा एक आनंद. त्यातले सर्व पूर्णाताईंच्या आईवडिलांसकट इथे आवर्जून उपस्थित राहणारे अनेक ज्येष्ठ, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, कायम सर्वांना असलेल्या सर्व शुभेच्छा. त्यामध्ये अर्थात या MIT-बद्दल माझ्याही मनात एक असतो विश्वास की अगदीच काही अपरिहार्य अडचण नसेल तर आपल्याला शक्यतो सर्व पातळ्यांना MIT-चं नेहमी सहकार्य असणार आहे. ते असतं. मीही MIT-बद्दलचे खूप मनापासूनचे आभार व्यक्त करतो. मलाही राहवत नाही म्हणून आठवण करून देतो की ह्या सीझन 2ची कल्पना जेव्हा निघाली ती गेल्याच वर्षी होती. आजही बोलताना एक अपूर्णत्वाचा फील आहे अजूनही. पण गेल्याही वर्षी आधी मुळात ज्या चिंतनामधून डोक्यात आकार येतो म्हणून ठरतं की आता हे मांडू लोकांसमोर. अभ्यास हे प्रकटावे, ना तरी उगी राहावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. पण अभ्यास हे प्रकटावे ही जबाबदारी मानतो आपण. त्या अभ्यासाला कृतीची जोड पाहिजे, असं या क्रियावान सपंडिता ही पण जबाबदारी मानतो आपण. तेव्हा कधी आता अभ्यास पूर्ण झाला असं असतच नाही. F of x टेंड्स टू इन्फिनिटी. पण मांडूयात एवढा तर झाला. मांडायचं त्यात काहीतरी आहे. नुसतंच पुस्तकातलं घोकमपट्टीने सांगायचं हे असेल तर त्याला हे असं सत्र घेण्याची गरज नाही. पण अशी जेव्हा एक कन्व्हिक्शन तयार झाली, श्रद्धा की आहे तो अभ्यास, मांडूयात. तो गेल्या वर्षी मांडतानाही मला रोजचा संपवून घरी जाताना वाटायचंच की जे ठरवून उभे होतो त्याच्या निम्म किंवा 40%, 30%, 20% एवढंच झालं. तर ते होतानाच माझ्या मनात होतं की जय भारत जय जगत भाग 2 घ्यावा लागणार.
अशी व्याख्यानमाला असो किंवा नसो, आणि चाणक्य मंडल परिवारात माझे होणारे तासही असोत किंवा नसोत, एक अखंड अभ्यास, आनंददायक अभ्यास चालूच असतो नेहमी. उलटी आता त्याला एक दिशा पण आली आहे, एक धार पण आली आहे. मी काय वाचतोय, काय विचार करतोय, तेच का वाचतोय, तोच विचार का करतोय, ह्याच्या मागचं काही आहे चिंतन. ते तसे गेले 7 दिवस पण तेच तुम्ही ऐकतात. त्यामुळे ते चालूच राहतं. त्याला काय असं व्याख्यानमाला आहे म्हणूनचा तो अभ्यास चालू आहे असं नाहीच आहे त्याच्यात. त्यामुळे गेलं मधलं वर्षसुद्धा, गेल्या वर्षीचा जो एक्स असेल, टेंडिंग टू इन्फिनिटी, त्या इन्फिनिटी ओम पूर्णमदः मध्ये आणखी पूर्णमिदम, आणखी त्याच्यामध्ये भर घातलेली. असं करून ह्यावर्षी सुद्धा आत्ता जय भारत जय जगत 2 घेताना आज 8वा विषय आपण बोलतो. 7 झाले. 7मधल्या फक्त एका विषयाविषयी माझ्या मनात आहे की साधारणपणाने जे मांडायचं होतं ते बऱ्यापैकी आलेलं दिसतंय. मी त्याला शब्द दिला 89%. रोज आम्ही घरी गेलो की होतं बोलणं की जे ठरवलं होतं त्याच्या किती झालं. तर बसले त्यांच्यापैकी ज्यांच्या लक्षात असेल त्यांना दहशतवादाचा दिवस आठवत असेल, तर त्या दिवशी जे एक डोळ्यासमोर दिसणारं एक शिल्प असतं की हे मांडायचं आहे, त्याचा हा क्रम आहे, ते मुद्दे ह्या मुद्द्यातून पुढचा मुद्दा असे निघाले पाहिजेत करून मला शेवटाकडे ह्या मुद्द्यांपाशी प्रार्थनेसाठी डोळ्या मिटण्यापूर्वीची शेवटची मिनटं कायम सगळ्यात महत्त्वाची असतात. कारण सगळं मांडत मांडत चरमसीमेला, क्लायमॅक्सला आपण तिथे जातो. फक्त 7 झाले, त्यापैकी 6 बद्दल माझ्याच मनात सिरियस, गंभीर अपूर्णतेची भावना आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे त्यांचा जय भारत जय जगत सीझन 3चं शूटिंग झालंय चालू. कधी घ्यायचा ते आपण आता टायमिंग वगैरे त्याच्यानुसार ठरवू. फक्त दहशतवाद आणि त्या दिवशी बोलण्यात त्याला माझ्या की जे मांडायचं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आज काय होतं पाहू, कारण ती पण एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. माझा शब्द ईश्वराने दिलेलं वरदान, माझं काम आहे ते वरदान स्वीकारायला मला शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे. पण ते अभ्यासाचं वरदान असेल, कामाचं असेल, ह्या देशाबद्दलची उत्स्फूर्त, सहज, प्रामाणिक असलेली तळमळ असेल, आणि हे सगळं शब्दात जेव्हा मांडायचं तेव्हा शब्द येणे ही असेल. पण त्याला जर 2.5 तासांच्या मध्ये एक विषय मला नीट सुसंगतवार मांडायचा आहे, ए न करता, जे न करता, ही आपली वृत्तवाहिन्यांच्यावरची मराठी भाषा आहे. जे मुंबई जे आहे ना, त्याच्या जे महापालिका जे असतात ना, त्याच्या ज्या महापालिकांच्या ज्या निवडणुका हो घातल्यात ना, त्या असंच चालू असतं. अशीच म्हणजे तर एका सुसंगत पद्धतीने तर माझी जबाबदारी बनते की मला हे नेमके कोणते मुद्दे, त्यांचा क्रम कोणता, त्याच्यातल्या गोष्ट कुठे येणार, संदर्भ कुठे येणार, आणि तोंड उच्चारायचं, तोंड उघडायचं तर जे तोंडातून ते अचूक असण्याचा आग्रह आहे. त्याच्यात मध्ये कुठे एवढीशी जरी चूक, काही वेळा मला नंतर ती ऑडिओ किंवा व्हिडिओ ऐकताना लक्षात येतं. जसं मीच तुम्हाला लक्षात आणून देतो, ते गेल्या वर्षीच्या पहिलंच महासत्ता यामध्ये बोलताना क्युबन मिसाईल क्रायसिस जे बोलताना माझ्या तोंडून सारखं 19 ऑक्टोबर 1963 गेलंय. चूक आहे ते 19 ऑक्टोबर 1962 आहे, आणि 63 म्हणजे 23 नोव्हेंबर 63ला केनेडीची हत्या झाली. किंवा गेल्या वर्षीच्या बोलताना पर्ल हार्बरच्या घटनेचा उल्लेख 7 डिसेंबर 1900 काहीतरी चुकीचा आला, हे सांगतो मी, काहीतरी 42 वगैरे चुकीचा आहे तो, चुकीचा आला आहे तो. हे काही वेळा 8 व्याख्यानांच्या मध्ये मिळून जे काही मनुष्य तास जेवढे बोललो असेल, मी मनुष्य हे गृहीत धरून, त्यातल्या मध्ये 3-4 वेळा. पण ते बरोबर, ते सुद्धा ते म्हणजे ऑफच्या बाहेरच्या बॉलला फिरवलेली बॅट आहे ती, किंवा चाटून गेलं, कॅच सुटला, किंवा नंतर थर्ड अंपायरला विचारताना त्यांनी सांगितलं नाही ह्याला आऊट म्हणायचं नाही आहे. LBW असेल तो मिस करत होता, लेग स्टंप मिस करत होता, अशातले. पण अशी समोर असते मांडणी, त्याची मेंदूमध्ये कॅप्सूल तयार झालेली असते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनंतर खरोखर देण्याजोगी उपमा आहे की हे सॅटेलाईटकडे एखाद्या मेसेजची अशी कॅप्सूल तयार होते, तो इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. तसा असा मेंदूतला इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो.
त्यातल्या मेंदूच्या शास्त्राच्या आधारावरचाही उपमा द्यायला परफेक्ट शब्द आहे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. की आपण सुद्धा जेव्हा म्हणतो की आपल्याला ज्ञान झालं एखाद्या गोष्टीचं, ज्ञान झालं म्हणजे काय झालं, तर त्याचा अर्थ उलगडण्याची मेंदूतली व्यवस्था काम करू लागली असा त्याचा अर्थ आहे. सर्व गोष्टींचे अर्थ उलगडण्याची व्यवस्था तुझ्या मेंदूत आहेच, पण ती उलगडण्याची व्यवस्था झाली. आणि समजा मी तुमच्याकडे बघतोय, समजा हे प्राध्यापक डॉक्टर श्रीनंद समोर बसलेले आहेत, आणि असं मी जेव्हा सांगत होतो माझ्या पूर्वीच्या बोलण्यात चुका झाल्या तेव्हा ते भयंकर खुश होऊन प्रतिक्रिया देत होते. हा, मी पण बरोबर पकडला होता, ह्यांच्या आलंय का नाही लक्षात बरोबर. आता हे काय चालू आहे हे सगळं, तर मी जेव्हा बघतो तेव्हा त्यांच्यावर पडणारी प्रकाश किरणं माझ्या डोळ्यात पडतात. बुबुळं म्हणजे फक्त कॅमेरा आहे, तो डोळ्यांच्या मागे असलेल्या रेटिनावर ती प्रतिमा उमटते, तिचा एक डेटा तयार होतो. त्या रेटिनाला मागे मेंदूपर्यंत जाणारे नर्व फायबर्स आहेत. तर तो जो प्रतिमा तयार होते तिच्या डेटाची एक कॅप्सूल तयार होते, एक इम्पल्स, तिला शास्त्रीय नाव आहे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. आणि तो मेसेज मेंदूकडे पाठवला जातो. मेंदूचा उजवा भाग हा सगळा विवेकनिष्ठ, रॅशनल, मॉडर्न, 2+2=4 हे सगळं आयडेंटिफाय करणारा हा उजवा भाग असतो. डावा भाग हा उत्स्फूर्तता, प्रतिभा, नवसूचना, चौकटीच्या बाहेर जाणं, माणसाच्या भावना सुद्धा, जगातल्या सर्व प्रकारच्या कला, हे सगळं मेंदूचा डावा भाग करतो. तर त्या मेंदूच्या ज्या भागामध्ये श्रीनंद ही इमेज स्टोअर केलेली आहे, तर फक्त इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स तिकडे जातो. तो डिकोड करणे आणि अर्थ लावणे, की अरे हे बसलेत हे डॉक्टर श्रीनंद बापट, हे काम मेंदू करतो. तो म्हणजे सगळा इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स असतो. आणि जेव्हा आपण म्हणतो मला एखादी गोष्ट कळली, तर कळलीचा अर्थ आहे की ते मेंदूनी तो इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स डिकोड केला, अर्थ लावला त्याचा. आपण जेव्हा म्हणतो मला एखादी गोष्ट कळली, तर त्याचा अर्थ आहे की तो मेंदूतला रस्ता, पाथ, त्याला नाव आहे न्यूरल सर्किट. कारण तो जो घेऊन जातो ज्ञानाचा कण मेंदूकडे, त्याला मेंदूच्या शास्त्रातलं नाव आहे न्यूरॉन. तर तो न्यूरॉन कॅरियर आहे, कॅरियर घेऊन, वाहक घेऊन जातो. इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स मेंदूकडे घेऊन जातो, तो न्यूरॉन आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो की मला एखादी गोष्ट कळली, तर त्याचा अर्थ आहे की ज्ञानेंद्रियांनी डेटा, माहिती कलेक्ट करून तिचा इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स बनवून तो मेंदूकडे पाठवला, तो रस्ता. आणि मेंदू त्याचा अन्वयार्थ लावण्याचा आता मेंदूकडे सगळं शास्त्र आहे, त्याचं नाव आहे न्यूरल पाथ. मेंदूमध्ये तो न्यूरल पाथ तयार झाला. आपण जेव्हा म्हणतो की मला एखादी गोष्ट कळली, याचा अर्थ आहे मेंदूमध्ये तो न्यूरल पाथ तयार झाला. आपल्याला भारतीय विचार, त्यातला अध्यात्म विचार, की जो विज्ञाननिष्ठ आहे, तोही सांगतो. आणि आता आधुनिकातल्या आधुनिक विज्ञानाने संशोधनाच्या आधारे सिद्ध केलंय की ज्ञान कुठून बाहेरून येत नाही, ज्ञान तुझ्या आतच आहे, फक्त तुला कळावं लागतं की ते तुझ्या आत आहे. हे आहे विज्ञान आणि अध्यात्म. हे आहे विज्ञान आणि अध्यात्माचं एकरूपत्व, की ते काय असं काही लांबचं भयंकर काहीतरी फार अवघड आहे वगैरे असं काही नाहीच आहे. परिपूर्णत्व तुझ्याकडेच आहे. तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी. सर्व ज्ञान तुझ्या आत आहे, ते कुठून बाहेरून येत नाही, पण असल्याची जाणीव असावी लागते. जाणीव जोवर नाही तोवर ते ज्ञान नेणिवेच्या पातळीला आहे, अबोधच्या पातळीला आहे. जेव्हा ती जाणीव होते, म्हणजे न्यूरॉन्स इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स
मेंदूकडे घेऊन जाण्याचा रस्ता म्हणजे न्यूरल सर्किट तयार करतात आणि मेंदूपाशी ती सर्व शक्ती आहेच, ती मेंदूला कळते, तो अर्थ सांगणं चालू करतो. त्याचा अर्थ तुला स्वची ओळख होऊ लागली, नॉलेज ऑफ द सेल्फ. विज्ञान आणि अध्यात्माचं एकरूपत्व आत्मज्ञान या एका शब्दात आहे. तुला तुझ्या तूपणाचं, स्व तुझा, सेल्फ कॅपिटल एस चं ज्ञान, आणि ते कोणीही बाहेरून करून देत नाही, तुझ्या आतच आहे. फक्त बाहेरची काही वेळा निमित्त होतात. ज्ञान बाहेरून येत नाही. माणूस डोळ्यांनी पाहत नाही, कानांनी ऐकत नाही, त्वचेनी फील करत नाही, नाकानी वास घेत नाही आणि जिभेनी चव घेत नाही. हे सगळं मेंदू करतो. नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ ही फक्त डेटा गॅदरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, साधन आहेत. ती फक्त डेटा गोळा करतात, इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल तयार करतात. नर्व फायबर्सच्या द्वारा न्यूरॉन्स तो सिग्नल मेंदूकडे घेऊन जातात. तुझ्यातच आहे सर्व. पण जे तुझ्यात आहे ते तू जाणून घ्यावं लागतं. हा माणसाचा ज्ञानाचा प्रवास आहे. तो माझाही चालू असतो, तुमचाही चालू असतो. तुम्ही जेव्हा ऐकायला येता तेव्हा मी कोणी लय शाणा लागून गेलाय म्हणून ऐकायला नाही येत. तुम्ही तुमचा स्वच तुम्हाला सांगतो की आपल्याला इथे जायचंय. तुम्ही ते जर तुम्हाला कळत असेल तर तेही कोणी मी लय शाणा लागून गेलो, माझ्याकडे काहीतरी सांगण्याची हातोटी आहे म्हणून तुम्हाला कळतं असे अजिबात नाही आहे. मी जे सांगतोय ते मुळात तुमच्या मेंदूमध्ये आहेच म्हणून तुम्हाला ते कळतंय. ते जर मुळात तुमच्या मेंदूत नसेल, त्याचं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करण्याचं सॉफ्टवेअर, तर मी बोलतो यातलं एक अक्षर कळणार नाही तुम्हाला. आपण इथे उभं राहून मी तुमच्याशी बोलताना आपण कल्पना करू की आपल्याला सगळ्यांना येत नाही अशा कोणत्या तरी भाषेमध्ये समजा मी बोलायला लागलो. युगांडा, केनिया, टांझानियाच्या प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक महत्त्वाची भाषा आहे स्वाहिली नावाची. स्वाहिली. माझा साधारण अंदाज आहे की बहुधा इथे बसलेल्या कोणाला स्वाहिली येत नसेल. काय सांगता येत नाही. तसं पुण्यामध्ये सगळं सापडतं. कोणतरी येऊन नंतर माझा कान पकडू पण शकेल की मला येतं स्वाहिली. तो मला स्वाहिलीमध्ये काहीतरी आयमयवरनं शिव्या देईल. समजा आपण एक क्षणभर की त्या भागामध्ये बोलले स्वाहिली आणि मी इथून स्वाहिली भाषेत काहीतरी फार विद्वत्तापूर्ण बोललो. काय कळणार आहे तुम्हाला? काय एक अक्षर कळणार नाही. माईकवरनं बोलतो म्हणून जरा सभ्य शब्द वापरायचं बंधन येतं काही वेळा माझ्यावर. त्या एक आणि अक्षरच्या मधल्या दोन फुल्या मी एडिट केल्या हे लक्षात आलंच असेल तुम्हाला. कारण स्वाहिली भाषा कळण्याचं सॉफ्टवेअर तुमच्या मेंदूत आत्ता नाहीये. मुळात भाषेचं सॉफ्टवेअर आहे. यावर सुद्धा भाषाशास्त्रज्ञांनी पण सिद्ध केलंय की भाषा सुद्धा माणूस बाहेरून शिकत नाही. भाषेचं सॉफ्टवेअर मेंदूतच आहे. भाषाशास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय की दुनियेतल्या सर्व भाषांचं मूळ आर्किटेक्चर एकच आहे. म्हणजे ते भाषा विज्ञानातलं अद्वैत आहे. ते पण आज सिद्ध झालंय. आपला ज्ञानाचा प्रवास की जो आनंददायक आहे, कारण तुझ्यातच आहे ते ज्ञान, फक्त ते जाणून घ्यायचं आहे. मग मलाही माझ्या मीपणाचं किंवा माझ्यावर असलेल्या जबाबदारीचं किंवा मी स्वीकारलेल्या जबाबदारीचं भान असतं की म्हणजे काय आहे, तर माझं काम आहे की मी तुमचा तो निमित्त ठरलो पाहिजे. जे तुमच्यात आहे फक्त त्याची योग्य जाणीव करून देणारा, ज्यांनी स्वतः त्याला जमणारी तपश्चर्या करतोय म्हणून त्याच्या मुखातून तिला मान्य आहे तेवढी सरस्वती प्रकट होते आहे. माझं काम आहे की तो असा लखलखीत शुद्ध स्वच्छ ठेवणे की ज्याच्यात प्रकटणारा प्रकाश फक्त तुम्हाला तुमच्यातल्या प्रकाशाची जाणीव करून देईल. हे म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म. तो अंतिमतः रस्ता स्वची ओळखकडे जातो. मला विश्वासपूर्वक वाटत राहतं, पटत राहतं
की स्वतंत्र भारतामध्ये भारतीय असण्याचा अभिमान बाळगावा, असं काय आहे ह्याचा जर विचार करायला लागला, फार सावधपणे शब्द वापरतोय मी, की स्वतंत्र भारतात म्हणजे 1947 नंतर, आणि मी भारतीय असण्याचा एक योग्य, कुणाही बद्दल द्वेष वाटण्याची गरज नाही, किंबहुना द्वेषात आहे तो खरा अभिमान नाही आहे, तो द्वेष आहे, ते अहंकाराने धारण केलेलं रूप आहे. पण पॉझिटिव्ह कारण, रिॲक्शनरी नाही, प्रतिक्रियावादी नाही, झेनोफोबिक द्वेषातून येणारं नाही, आत्मजाणीवेतून येणारं आत्मभान, आत्मज्ञानामुळे होणारं आत्मभान, त्यातून येणारी एक सार्थ जाणीव की कशाबद्दल आपल्याला भारतीय असण्याचा अभिमान वाटला पाहिजे, अशी आधुनिक कारणं. आधुनिक कारण अभ्यासानंतर पटलं तर ह्या संस्कृतीचा, तिच्या महानपणाचा, तिची असलेली प्रचंड प्रगल्भता, डेफ्थ, त्याच्यातली सखोलता, आणि ती सर्व विज्ञाननिष्ठ सुद्धा आहे, तेव्हा आधुनिक विज्ञानाचं वावडं, चिकित्सेचं वावडं वाटण्याचं काही कारण नाही. या संस्कृतीचा मी एक पाईक आहे म्हणून जन्माला आलो, याचा अभ्यासानंतर जरूर सार्थ अभिमान असू शकतो, तरच तो सार्थ आहे. पण तो संस्कृतीचा आहे, तो 5000 वर्षा देशात चालू असलेला वारसा, तिचा मी आधुनिक काळातला पाईक आहे. तो वारसा पण मला आधुनिक समजून घ्यायचा आहे. अरे पण ते संस्कृतीचं आहे. असला तर ह्या देशाचा इतिहास, त्याच्या सर्व चढउतारांच्या सहित, पण तो इतिहासाचा आहे. मी म्हणतोय आधुनिक कारणं, आधुनिक, मॉडर्न, आधुनिक कारणं 1947 नंतर भारतीय असण्याचा अभिमान बाळगावा, तर अशी 3 कारणं मी डिफाईन करून सांगू शकेन किंवा सांगू इच्छितो. पहिलं आहे, आपल्यालाच आपला लागणारा पुन्हा शोध, आपल्यालाच आपला, भारताला आपल्या भारतपणाचा, नेहरूंचे शब्द वापरायचे तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया, की तो मध्ये कुठेतरी तुटला, तो सततची आक्रमणं, अखंड विध्वंस, यातनं सर्व्हायवल जगणे हीच एक अवघड गोष्ट होऊन बसली. आणि मला त्या मध्ययुगाचा अभ्यास करताना हा चमत्कारच वाटतो की टिकला कसा भारत, तो आपला भारतपणा न हरवू देता टिकला. पण आयडिया ऑफ इंडिया कुठेतरी हरवली होती, आणि कोणी ना कोणीतरी मध्ययुगामध्ये सुद्धा खांद्यावर तो भारताचा झेंडा घेऊन सतत लढतच होता भारताच्या कानाकोपऱ्यात. पण हा भारत देश, भारतवर्ष, वेदांपासून चालत आलेला, हरवली होती संकल्पना, आयडिया ऑफ इंडिया. आपल्याला, मला मराठी म्हणून जो मला आहेच अभिमान असला तर कारण आपण शिवाजी महाराजांचे वारसदार, कारण त्या मध्ययुगामध्ये हा खांद्यावर आयडिया ऑफ इंडियाचा भगवा झेंडा ज्यांनी तोलून धरला तो मराठ्यांचा इतिहास आहे. भारत देश, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. पण एक वस्तुस्थिती नाही नाकारून चालणार की असे अपवाद आणि त्या लढाया आपण जिंकलो हे सोडलं तर कुठेतरी आपल्या भारतपणाची संकल्पनाच हरवल्यासारखं झालं होतं. तिच्यात राष्ट्रीयत्वाची भावना पण येते, एकात्मतेची भावना पण येते. हजारो वर्ष असलेल्या विविधतेचा आदर करून तरी आम्ही सारे एक आहोत. तो हा भारतवर्ष, तो वेदांमध्ये पण डिफाईन केलेला आहे. आणि आपण विचारपूर्वक आपल्या कामाला ज्याचं नाव दिलं तो चाणक्य, आणि त्यांनी घडवलेली राजकीय क्रांती आणि भारतवर्षाची एकात्मता म्हणून तर दिलं. पण कुठेतरी ती हरवल्यासारखी झाली होती भावना, दुबळी झाली होती. विचार कुठेतरी प्रादेशिक, संकुचित, माझी सत्ता, त्याला मी परक्याचा वापर करून घेईन म्हणूनच 150 वर्ष इंग्रजही आपल्या उरावर थैथ्यान नाचू शकला. स्वतंत्र भारतामध्ये एक भारतीय असण्याचा योग्य अभिमान वाटण्याचं कारण नंबर 1, आपल्याला आयडिया ऑफ इंडियाचा लागलेला पुन्हा शोध, की ती आहेच मूळ, कधी हरवली नव्हती, पण दुबळी झाली होती, क्षीण झाली होती, विस्कविसित झालेली होती, विस्कटलेली, तो पुन्हा आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की आज आपण खरंच भारतभर कुठेही प्रवास केला तर काही काही ठिकाणी फुटीरतावादी चळवळी चालू आहेत, ठीक आहे, क्रमाक्रमाने ती पण एकात्मतेकडे वाटचाल चालू आहेच.
पण भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली एकात्मता, तिचा एक सार्थ भान, तिचं सार्थ भान म्हणतोय मी, आत्मभान, स्वतंत्र भारतामध्ये अभिमान वाटण्याच्या आधुनिक कारणांमध्ये नंबर 1 वर आहे आपलं राष्ट्रीयत्व, भारताचं आयडिया ऑफ इंडिया. नंबर 2 वर आहे लोकशाही, की हा बहुविधतेने नटलेला आणि अंतरी एकात्म असलेला भारत देश जगातली सर्वात मोठी लोकशाही पण आहे आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक सगळ्या आपल्या समस्या त्रुटी लक्षात ठेवून सुद्धा आपली लोकशाही अधिकाधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करते आहे. आपल्यालाच आपली नागरिक म्हणून जबाबदारी समजावून घेऊन ती आणखी प्रगल्भतेकडे न्यायची आहे. आपल्याला नुसतं जगामध्ये लोकशाहीचं आकार काय आहे तेवढाच आम्ही आंधळेपणाने अनुकरण करू इथे थांबायचं नाही आहे. नवे विचार, नव्या इन्स्टिट्यूशन्स, नव्या कार्यपद्धती, मेथोडॉलॉजी, सरकारी यंत्रणेचं काम, तिची पारदर्शकता, तिचं उत्तरदायित्व, राजकीय चित्र, पक्षांची रचना, ज्या इन्स्टिट्यूशन्स, लोकशाहीतल्या इन्स्टिट्यूशन, आपल्याला नुसतं अनुकरणापाशी थांबायचं नाही, नव्या निर्माण करायच्या. पण लोकशाही हे 2 आणि असं तिसरं कारण, स्वतंत्र भारतामध्ये भारताने केलेली विज्ञान आणि तंत्रज्ञानातली प्रगती. हे आपल्याला एक भारतीय असण्याचा सार्थ अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. फाळणी आणि रक्तपात होऊन हा भारत देश जेव्हा आकाराला आला तेव्हा अगदीच टाटांच्या दूरदृष्टीमधून अस्तित्वात आलेले पोलादाचा कारखाना एवढा अपवाद जर सोडला, ती टाटांची दृष्टीसुद्धा राष्ट्रवादी दृष्टी होती. आधुनिक भारत तो विज्ञाननिष्ठ, त्यामध्ये उद्योगधंद्यांचा विकास असायला पाहिजे, ही दूरदृष्टी घेऊनच टाटा उद्योग समूहांनी कामाला सुरुवात केली. त्याची आधुनिक पायाभरणी 19व्या शतकाचा शेवट आणि 20व्या शतकाची पहिली काही वर्ष जमशेदजी टाटांच्या दूरदृष्टीतून उभं राहिले. तेवढे अपवाद सोडले तर देश स्वतंत्र होताना एक टाचणीचं पण उत्पादन करत नव्हता. आणि विज्ञान, ते उपयोजित विज्ञान, ॲप्लाइड सायन्स म्हणजे तंत्रज्ञान, ते देशामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये कामाला आणून एक ऊर्जितावस्थाने लवलेश नव्हता आपल्याकडे काही. अशी 1947 मध्ये सुरुवात करून आजच्या तारखेला अख्ख्या दुनियेच्या पाठीवरचं विज्ञानाचं आता असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यात भारत जगाच्या तोडीस तोड नाही, असं एकही नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, गणितसुद्धा, आणि त्या प्रत्येकाच्या ब्रँचेस आता फिजिक्सची पार्टिकल फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स वगैरे वगैरे, केमिस्ट्रीच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री वगैरे वगैरे, बायोलॉजीच्या आधी बॉटनी, झूलॉजी आणि आता तर कितीतरी निघत चालल्या मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, मेंदूच्या शास्त्राचा अभ्यास म्हणजे मेंदूची फिजिओलॉजी म्हणजे न्यूरो सायन्स, नर्व्हस सिस्टीमचा अभ्यास, आणि आता आधुनिकातली आधुनिक आलेली IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BT म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, NT म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. आणि जरा आपण त्या विज्ञानाच्या क्षितिजापर्यंत पोहोचतोय तोपर्यंत ते विज्ञान आणखी पलीकडे कुठल्या कुठे, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स ही जशी विज्ञानाची शाखा आहे की त्या इलेक्ट्रॉनिक्सचा अर्थ अणूचा कण, अणू, सब ॲटॉमिक पार्टिकल, इलेक्ट्रॉन च्यावर तयार केलेलं सगळं उपयोजित विज्ञान म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. आणि आपण जे सगळे वेगवेगळे गॅजेट्स वापरतो, हातातल्या मोबाईल आणि घरी जाऊ तो TV पाहू, त्या सगळ्यासकट सगळं इलेक्ट्रॉनिक्स आहे. त्यांनीच प्रचंड प्रगती घडवून आणली. ती प्रगती अजून समाजव्यवस्थेमध्ये स्थिरावते आहे तोवर विज्ञानाची एक प्रचंड मोठी महत्त्वाची नवी शाखा फोटॉनिक्स नावाचा आकार घेते. तर फोटॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे जसं इलेक्ट्रॉनवर आधारित, तशी फोटॉन हा प्रकाशाचा कण आहे, कॅरियर ऑफ लाईट चार्ज. फोटॉन म्हणजे मासलेस पार्टिकल. फोटॉन म्हणजे ज्याला स्वतःचं वस्तुमान नाही असा कण, तो ऊर्जेचा मूलाधार आहे, तो प्रकाश आहे. आणि तो जे शोधून काढलं शास्त्रज्ञांनी की सेकंदाला 1,86,000 मैल किंवा 3,20,000 किलोमीटरपेक्षा थोडा जास्ती निघेल एवढ्या प्रचंड वेगाने प्रवास करतो. प्रकाशाची वर्तणूक अद्भुत आहे.
प्रकाशाचं अस्तित्व हाच एक मिरॅकल, चमत्कार आहे. आणि विज्ञान अजूनही शोधतंय की प्रकाश म्हणजे नेमकं काय, काळ म्हणजे नेमकं काय, अवकाश म्हणजे नेमकं काय आणि प्रकाश म्हणजे नेमकं काय. पण आता त्या प्रकाशाच्या कणाला विज्ञानाच्या संकल्पनेतलं नाव फोटॉनिक्स, आणि सगळं आता त्या फोटॉनिक्सवर उभं असलेलं विज्ञान, उपयोजित ॲप्लाइड सायन्स. तर माणसाला प्रकाशाच्या वेगाने सर्व गोष्टी करता येणार. आणि आजच्या तारखेला तुमच्याशी बोलताना नीट अभ्यासातून तयार होणारा आणि उचंबळून येणारा आनंद माझ्या मनात आहे की आपल्याला 69 आता 70 वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर बुवा हा दरिद्री देश, हा अजूनही शेतीप्रधान असलेला देश, हा तुमचं माझं दुर्दैव जातीपातींमध्ये विभागलेला, फुटलेला, तुटलेला, एकमेकांचे गळे कापणारा, अजूनही अनेक संस्था संघटना जातीय द्वेष इथे शिकवतात असा हा देश की जिथे स्त्रीला अजून समतापूर्ण स्थान नाही. तरी सुद्धा 69 वर्षांच्या मध्ये आपल्याला विज्ञानात केवढी प्रचंड प्रगती करता आली. हे जर लक्षात आलं तुमच्या भान, तर दिसेल की अरे हा चमत्कार आहे बाबा, हा चमत्कार. सायंटिस्ट हॅव डन इंडिया प्राऊड. नुसती त्याची एक एक कहाणी जर आपण समजावून घेत गेलो तरी मध्यरात्र उजाडेल, एवढंही विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. विज्ञानामध्ये भारताकडे भविष्य काळातलं नेतृत्व सुद्धा येऊ शकतं, इथपर्यंत आज आपल्याला येता आलंय. वाटचाल जरूर अजून खूप करायचे. आपल्याला एवढ्यावरच जर कॉम्प्लेसन्सी म्हणजे तृप्त झालो आणि बसलो स्वस्थ, तर पुन्हा पतनाला सुरुवात होईल. दृष्टी ठेवायची, वैज्ञानिक दृष्टी, इथून पुढे जायचं ह्याचे. तो जर आपण स्वतंत्र भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकला, तर आपल्याला दिसेल की ती वाटचाल सुरू झाली स्वातंत्र्यपूर्व काळातच. स्वातंत्र्यानंतर आपण सुदैवाने त्याचा सूर बरोबर पकडला विज्ञान तंत्रज्ञानाच्या धोरणात, आणि जशी स्वातंत्र्यपूर्व काळात ती वाटचाल चालू झाली, तशी भारताच्या या वैज्ञानिक प्रगतीचा पाया आणि भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची जाणीव, कॉन्शियसनेस, हा भारतीय इतिहास, भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्म विचारामध्येच रुजलेला आहे. जेवढा अभ्यास करू तेवढं दिसून येईल.